नमस्कार मंडळी, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व, माता सरस्वतीची कथा, पूजा विधी, मंत्र आणि या दिवशी काय केल्याने जीवनात ज्ञान, यश आणि सकारात्मकता वाढते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास पण साधा उपाय सांगणार आहे। मित्रांनो, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते। निसर्गात पालवी नवीन फुटते, फुलं उमलतात, वातावरण आनंदी आणि प्रसन्न होतं। म्हणूनच या दिवसाला नवचैतन्याचा, आनंदाचा आणि ज्ञानाचा उत्सव असे म्हटले जाते। वसंत पंचमी हा दिवस म्हणजे माता सरस्वतीचा प्रकट दिन मानला जातो। माता सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवी, संगीत आणि कलेची अधिष्ठात्री, बुद्धी, स्मरणशक्ती आणि विवेकाची देवता। या दिवशी विद्यार्थी अभ्यास सुरू करतात, लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो, लेखक, कवी, कलाकार देवीची पूजा करतात। म्हणून वसंत पंचमी शिक्षण आणि यशासाठी अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो। मित्रांनो, याबाबत एक सुंदर कथा आहे। सृष्टीच्या प्रारंभी सर्वत्र शांतता होती, पण कुठेही ज्ञान, शब्द किंवा संगीत नव्हते। तेव्हा ब्रह्मदेवांनी ध्यान केले आणि त्यांच्या मुखातून प्रकट झाली ती माता सरस्वती। देवीच्या आगमनाने शब्दांना अर्थ मिळाला, वीणेचा नाद घुमू लागला, ज्ञानाचा प्रकाश पसरला। देवीने ब्रह्मदेवांना वेद, शास्त्र आणि विद्या प्रदान केली। म्हणूनच म्हणतात, जिथे सरस्वती असते तिथे अज्ञान टिकत नाही। हीच देवी वसंत पंचमीच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते। वसंत पंचमीला पिवळा रंग का घातला जातो? कारण पिवळा रंग हा ज्ञान, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा याचं प्रतीक मानलं गेलं आहे। या दिवशी पिवळे कपडे घालावेत, पिवळी फुलं अर्पण करावी, पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून ठेवावा। हे केल्याने मन प्रसन्न राहतं। वसंत पंचमीला पूजा विधी, सोप्या पद्धतीने सरस्वती पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे घालावेत, घरात स्वच्छ जागी देवीचा फोटो ठेवावा, पिवळी फुलं, अक्षता, हळद अर्पण करावी, पुस्तक, वही, वाद्य देवी समोर ठेवावे आणि मग श्रद्धेने माता सरस्वतीचा मंत्र ओम ऐं सरस्वते नमः किमान 108 वेळा जप करावा। यानंतर प्रसाद वाटावा, देवीचा आशीर्वाद घ्यावा। मित्रांनो, या दिवशी केलेली साधना बुद्धी वाढवते, स्मरणशक्ती मजबूत करते, परीक्षा यशस्वी करते, आत्मविश्वास वाढवते, जीवनात योग्य दिशा देते। विशेषतः विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, कलाकार, लेखक यांनी हा दिवस नक्की साधनेत घालवावा। या दिवशी काय टाळावे तर आळस करू नये, अपशब्द टाळावेत, वादविवाद टाळावा। हा दिवस शुद्ध विचारांचा आणि सात्विकतेचा आहे। एक छोटासा पण प्रभावी उपाय, या दिवशी पिवळ्या कागदावर आपल्या अभ्यासाचे किंवा करिअरचे ध्येय लिहावे आणि तो कागद देवासमोर ठेवावा आणि मनापासून देवाला प्रार्थना करावी। नक्कीच देवी सरस्वती तुमचा मार्ग उजळवेल। मित्रांनो, वसंत पंचमी हा केवळ सण नाही, तर ती ज्ञानाची एक उपासना आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। माता सरस्वती आपल्या सर्वांच्या वर कृपा आशीर्वाद ठेवो, हीच माता सरस्वतीच्या चरणी प्रार्थना। या दिवशी सृष्टीच्या प्रारंभी जे संगीत नव्हतं त्या संगीताचा उगम झाला, म्हणून वीणा ऐकणे हे देखील खूप शुभ मानले गेले आहे। कारण याच दिवशी शब्दांना अर्थ मिळाला आणि वीणेचा नाद घुमू लागला आणि ज्ञानाचाही प्रकाश पसरला। अशा प्रकारे आजच्या दिवशी माता सरस्वतीची यथाशक्ती वंदना करायची आहे। शक्य असल्यास सरस्वती वंदना म्हणजेच या कुंदेंदू तुषारहार धवला या मंत्राची देखील
साधना करावयाची आहे. शक्य असल्यास 11 किंवा 21 किंवा 108 वेळा नक्की साधना करावी.